बाहेर प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीला आता अश्रू अनावर झालेत. आपल्या भावना त्यांना सांभाळता येत नाहीयेत. आक्रोश आणि टाहो रुग्णालयाच्या बाहेर बघायला मिळतोय. एका बाजूला घटनास्थळावरची दृश्य आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या नेत्यांची बारामतीकडे कूच करतानाची दृश्य आपल्याला दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही जणांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे अशी भावना द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांचं अकाली निधन हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय कामामुळे ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्व लोकांच्या कुटुंबियांना देव हा धक्का सहन करण्याची शक्ती देव, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी देखील अजित पवार आणि इतरही 5 जणांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याला हातभागारी खरं तर ही मोठी बातमी.